दुसऱ्या महायुद्धाने जसे जपानला बेचिराग केले, तिथल्या अनेकांचे आयुष्य संपवले, तसेच तिथे अनेक स्थित्यंतरही आले. त्यातलीच एक गोष्ट आज सांगतो. वर्ष 1887. जपानमधल्या टोरुकोसू नामक व्यक्तीला एका शाळेने पियानो रिपेअर करण्यासाठी बोलवलं. तो जेव्हा पियानो उघडतो तेव्हा त्याच्या डोक्यात असा विचार येतो की हा पियानो तर मी देखील बनवू शकतो. त्याने लगेच ती योजना अंमलात आणली आणि लवकरच त्याची कंपनी जपानमधील अग्रेसर पियानो बनवणारी कंपनी बनली. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा जपानी सरकारने त्यांना जेट इंजिन बनवण्यास सांगितले. पियानो बनवणं बंद करून त्याने विमानाचे इंजिन बनवायला सुरुवात केली. पण युद्ध संपल्यावर पुढे काय हा मोठा प्रश्न होताच. त्याचा बॉस जिनिची कावाकामी याला एक विचित्र कल्पना सुचली. विमानाचं इंजिन बनवण्याचे ज्ञान आणि पियानोच्या क्लिष्ट तांत्रिक परंतु दर्जेदार ज्ञानाच्या जोरावर मोटरसायकल बनवायला सुरुवात केली. लवकरच ती कंपनी देखील जगभरात नावाजली. एकीकडे पियानो बनवणं चालूच ठेवून आता ही कंपनी मोटरसायकलमध्ये देखील अग्रेसर झाली. 1955 साली त्यांनी त्या 2 वेगळ्या कंपन्या स्थापन केल्या. नाव तेच, लोगो अर्थात बोधचिन्ह देखील तेच ठेवले. त्या कंपनीचं नाव आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, जी संगीत वाद्य आणि मोटरसायकल दोन्हीही बनवतात. यामाहा. बघा, आवडते का गोष्ट तुम्हाला?